नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता काव्या ही आता पार्थना सांगत असते की पार्थ आपण घटस्फोट घेऊया, वेगळे होऊया, म्हणजे सगळे सुखी होतील. तर दुसरीकडे आता मुद्दामून रम्यासुद्धा पार्थच्या जखमेवरती मीठ चोळत असते. तर दुसरीकडे नंदिनी ही जीवाला सावरत असते, कारण जीवाने खूप जास्त ओव्हर ड्रिंक केलेलं असतं. तर नेमकं आजच्या एपिसोडमध्ये काय घडणार, कसं घडणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. आणि व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहिलं पाहिजे. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागाला. तर आजच्या भागात आपण असं पाहतो की इकडे आता रागारागात काव्या ही रूममध्ये आलेली असते आणि रूममध्ये आल्यावरती आता आदळापट करायला सुरुवात करते. वस्तूंची फेकाफेक ती करत असते. ती खूप जास्त चिडलेली असते. नंदिनीच्या हातातला पाण्याचा ग्लास जीवाने घेतल्यामुळे आता ही गोष्ट काव्याच्या जिवारी बसलेली असते. ती आता रागारागात बाथरूममध्ये येते आणि शॉवरचं कॉक सुरू करते आणि त्याच्या खालीच उभी राहते. आता मात्र काव्याला डोक्यावरती थंड पाणी पडत असताना आठवत असतं की मुद्दामून तिच्यासमोर वसवत्या म्हणाली होती की अरे जीवा, नंदिनीच्या ताटातला शिरा संपलाय, तिला शिरा वाढ ना. ती आता तुझी बायको आहे, आपल्या बायकोचं खाणंपिणं आपणच बघितलं पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे वगैरे सगळंच आता काव्याला आठवत असतं. तर आता काव्याला बघण्यासाठी पार्थ हा रूममध्ये आलेला असतो. रूमचा दरवाजा उघडून आत आल्या आल्या पार्थला दिसतं की काव्याने वस्तुकांची फेकाफेक केली आहे, ती खूप चिडली. मग पार्थला बाथरूममधून पाण्याचा आवाज येतो. पार्थ लगेचच दरवाजा उघडून बाथरूममध्ये येतो आणि त्याला दिसतं तर काय, काव्या ही शॉवर खाली उभी आहे. मग पार्थ पटकन तिथला टॉवेल घेतो आणि काव्याकडे जात तिला हाताला धरून बाजूला खेचतो, कॉक बंद करतो आणि तिला म्हणत असतो, काय करताय तुम्ही हे काव्या? तर काव्या पार्थचा हात झटकत म्हणते, एक मिनटं, मला तुम्ही टच नाही करायचं, मी काही तुमची बायको नाही आहे. त्याबरोबर आता पार्थला सुद्धा राग येतो आणि पार्थ काव्याला म्हणतो, शट अप, काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला कळतंय का? आणि काव्या, बाद झाला आता, आलेल्या दिवसापासून बघतोय मी सगळेजण तुमच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतायत, पण तुम्ही प्रत्येकाशी असं वाईट वागताय. घरात आलेल्या पहिल्या दिवशी गृहप्रवेश करायच्या वेळेसुद्धा तुम्ही माप असं धुडकावून लावलं, माप असं तुम्ही ओलांडण्याऐवजी जोरात हिसकावलं. काय सुरू आहे तुमचं? हे बघा काव्या, जर तुम्ही असंच वागत राहिलात ना तर घरातल्या कोणालाही तुमच्याबद्दल काहीच वाटणार नाही. तुम्हाला कळतंय का काही? आर यू आउट ऑफ युअर माइंड? उगाचच्या उगाच असं काहीही वागून काही मिळणार नाही आहे. नुकसान फक्त तुमचं एकटीचंच झालेलं नाही आहे काव्या, नुकसान सगळ्यांचं झालं आहे, त्रास सगळ्यांना होतो आहे. हा फक्त एवढंच की आम्ही आमचं दुःख तुमच्यासारखं कवटाळून बसलेलो नाही आहोत उराला. एक गोष्ट लक्षात ठेवा काव्या, ही अशी अधळापट करून, लोकांशी वाईट वागून, प्रत्येक वेळेस असं वाईट बोलून काही मिळणार नाही आहे. आपण एक काम करू, शांतपणे बसू आणि शांत चर्चा करू. तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो तुम्ही सांगा मला, आपण डिस्कस करूया आणि या सगळ्याचं सोल्युशन शोधून काढूया. हे असं वागून काहीसुद्धा मिळणार नाही आहे. त्याबरोबर काव्या म्हणते, हो का, सोल्युशन काढायचं आहे ना, मग ठीक आहे, डिवोर्स द्या तुम्ही मला. आता हे ऐकून पार्थला खूप मोठा धक्का बसतो. तर काव्या ही पार्थला म्हणत असते, हो खरंच, घटस्फोट द्या तुम्ही मला पार्थ, मग आपण सगळेच या सगळ्यातून सुटून जाऊ, सगळेच मोकळे होऊ. तसं पण आपण हे ठरवलंच होतं की मुंबईला आल्यावर आपल्याला जे करायचं आपण तेच करणार आहोत. त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या, तुम्हाला हे जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नाही आहे. त्याबरोबर काव्या म्हणते, का सोपं नाही आहे पार्थ? अहो, आपण हेच तर ठरवलं होतं ना, आणि आता मी हेच करूया म्हणते. नंदिनी ताई तर माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहे, पण प्लीज प्लीज आता तुम्ही तरी ऐका माझं, वेगळे होऊयात ना आपण पार्थ. अहो, मोकळा होईल आपला जीव. तुम्हाला हवं आहे का हे लग्न? त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, मला तेव्हाही कळत नव्हतं मला काय हवं आहे आणि आत्ताही नाही कळत आहे. त्याबरोबर काव्या म्हणते, हो ना, मग होऊयात आपण वेगळे. कशाला हा फास आपल्याला हवा आहे गळ्यामध्ये? नको, ह्यामध्ये कोणाचंच भलं नाही आहे पार्थ. त्याबरोबर पार्थ काव्याला सांगत असतो, काव्य, हे इतकं सोपं नाही आहे. ज्या आपल्या लग्नामुळे आपल्या घरच्यांची अब्रू वाचली आहे, जर आपलं तेच लग्न मोडलं तर आपल्या घरच्यांची अब्रू पुन्हा बेअब्रू होईल. आपल्याला आता एवढं स्वार्थी होऊन नाही चालणार काव्या. आपल्याला घरातल्यांचा विचारसुद्धा करावा लागणार आहे.
त्याबरोबर आता काव्या म्हणत असते, का करायचं आहे मी विचार, आणि फक्त आई वडिलांसाठी त्यांचा विचार करून मी गप्प बसायचं, काही नाही बोलायचं, मग माझा विचार कोण करणार पार्थ? आणि आयुष्यभर मी हे असं जगायचं आहे का, मन मारून घुसमटत? अहो, ज्या माणसावर माझं प्रेमच नाही आहे त्या माणसाबरोबर कसं काय राहू शकणार आहे मी, कसं जगणार आहे मी? पार्थ, कळतंय का तुम्हाला मला काय बोलायचं आहे? पार्थ काव्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण काव्या मात्र पार्थचं काहीच ऐकून घेत नसते. ती पार्थसमोर हात जोडत म्हणते, प्लीज निघून जा तुम्ही इकडनं, मला आता काहीच बोलायचं नाही आहे कोणाशीच, प्लीज. त्याबरोबर पार्थला वाईट वाटतं आणि मग तो काव्याच्या हातावरती तो टॉवेल ठेवतो आणि तिकडनं निघून जातो. तर दुसरीकडे आता जीवा हा दारू पिण्यासाठी एकदा पबमध्ये आलेला असतो आणि मग त्याला वेटर दारू सर्व करतो आणि निघून जातो. त्याबरोबर जीवा हा पहिला पॅक मारतो आणि त्याला काव्याबरोबर घालवलेले सुंदर आणि प्रेमाचे क्षण आठवायला लागतात. नकळत त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल येते आणि मग त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल आपोआप गायब होते, कारण त्याला त्या काव्याचं आणि पार्थचं लग्न आठवतं. त्यानंतर पुन्हा त्याला आठवत असतं की काव्या त्याला म्हणत असते, जीवा, अजूनही काही बिघडलेलं नाही आहे, आपण आत्ता वेगळे होऊयात आणि मग आपण दोघं लग्न करू, आपण एकत्र येऊ शकतो. तर त्याला वसुहत्याचं बोलणंसुद्धा आठवत असतं. जीवा, अरे नंदिनीच्या ताटातला शिरा संपलाय, तिला शिरा वाढ, आता बायको आहे ती तुझी, तिचं तुलाच सगळं बघायचं आहे. तर दुसरीकडे पार्थलासुद्धा काव्याचं बोलणं हे आठवत असतं. त्याला आठवत असतं की काव्या त्याला म्हणाली होती की पार्थ, आपण वेगळे होऊयात प्लीज, यातच सगळ्यांचं भलं आहे, ऐका माझं, आपण वेगळे होऊया. मी असं माझं प्रेम नसताना तुमच्याबरोबर आयुष्य कसं घालवणार आहे, मी का घुसमटत जगायचं वगैरे सगळंच. इतक्यात त्या ठिकाणी रम्या आलेली असते. आता रम्या ही पार्थच्या आवडीची कॉफी घेऊन आलेली असते. ती पार्थला म्हणत असते, हे घे पार्थ, तुझ्या आवडीची कॉफी. आता पार्थ म्हणत असतो, इच्छा नाही आहे. त्याबरोबर रम्या ही पार्थला सांगत असते, पार्थ, आयुष्यात इच्छा नसतानाही आपण बऱ्याच गोष्टी करत असतो, मग कॉफीचं काय, घे ना. त्याबरोबर पार्थ तिच्या हातातली कॉफी घेतो आणि थँक्यू असं म्हणतो. त्यावर रम्या म्हणत असते, पार्थ, अरे थँक्स काय, आपल्या मनात नसताना आपण बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात करून जातो. म्हणजे बघ ना, लहानपणापासून माझं तुझ्यावरती एवढं जीवापाड प्रेम होतं, पण शेवटी तुला कोण आवडली? नंदिनी. पहिल्यांदा नंदिनीसाठी तू माझ्याशी भांडलास, मला ओरडलास, पण तरीसुद्धा मी माझ्या मनाला मोरड घातली, माझ्या प्रेमाला आवर घातला आणि नंदिनीला स्वीकारायचं ठरवलं. पण तरीसुद्धा बघ ना नशिबाचा खेळ, मागितली होती नंदिनी आणि मिळाली काव्या. त्याबरोबर आता मात्र पार्थला राग येतो आणि पार्थ हा रम्याकडे थोड्या रागाने बघतो. त्याबरोबर लगेचच रम्या हे आपले शब्द आवरत म्हणायला लागते, सॉरी पार्थ, खरंच सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. अरे मला म्हणायचं होतं की मागितली होतीस नंदिनी आणि मिळाली काव्या, असं, खरंच सॉरी. हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, तुझ्या मनात कधीही काहीही आलं, तुला कोणाशी काही शेअर करावं वाटलं, बोलावं वाटलं, तर तू माझ्याजवळ हक्काने शेअर करू शकतोस, तू तुझं मन माझ्याजवळ मोकळं करू शकतोस पार्थ, असं म्हणत आता रम्याने पार्थच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते. आता नंदिनी ही फोनवरती बोलत असते. हो हॅलो, तू बोल ना. इतक्यात आता नंदिनीला समोर पार्थ आणि रम्या एकत्र दिसतात. त्याबरोबर नंदिनी ही फोनवरच्या व्यक्तीला म्हणते, मी तुला नंतर कॉल बॅक करते आणि फोन कट करते. त्यानंतर आता तिथे दोघांकडे पुढे चालत येते. त्याबरोबर रम्या म्हणत असते, आम्ही दोघं गप्पा मारत होतो. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, सॉरी, ॲक्च्युली मला आईबरोबर फोनवरती बोलायचं होतं, पण खाली मला रेंज मिळत नव्हती म्हणून वरती यावं लागलं. हे जे काही आहे काव्याला नाही आवडणार. आता काव्याला नाही आवडणार असं ज्यावेळेस नंदिनी म्हणते त्यावेळेस आता रम्या ही नंदिनीला सांगत असते, अगं नंदिनी, आम्ही फक्त जनरली गप्पा मारत होतो. त्याबरोबर आता लगेचच रम्या ही नंदिनीला विचारत असते, मला सांग काव्य कुठे? त्यावर लगेच नंदिनी म्हणते, झोपली आहे ती. त्यावर रम्या म्हणत असते, अच्छा, तू नाही झोपलीस? हे बघ, जर काव्याने तुला खोलीत वगैरे नाही घेतलं तर काळजी करू नको, माझ्या खोलीत येऊन झोपू शकतेस तू, काहीच अडचण नाही आहे. त्याबरोबर नंदिनी म्हणते, नाही नको, आणि मग ती झोपण्याकरिता वरनं खाली निघून जाते. तर आता दुसरीकडे रम्या म्हणत असते, अरे अशी काही विचित्र मुलगी, म्हणजे आली काय गेली काय, मी काय म्हणत होते. त्याबरोबर पार्थ म्हणतो गुड नाईट आणि तो पण तिकडनं निघून जातो.
आता मात्र रम्याला खूप राग आलेला असतो, कारण पुन्हा एकदा नंदिनी तिच्या आणि पार्थच्या मध्ये आलेली असते आणि सगळं डिस्टर्ब करून खराब करून ती तिकडनं निघूनही गेलेली असते. तर आता नंदिनी ही रूममध्ये येऊन बघते तर काव्या ही गाढ झोपलेली असते आणि तिला थंडी वाजत असल्या कारणामुळे ती तिचे हातपाय सतत हलवत असते. त्याबरोबर लगेचच नंदिनी ही काव्याच्या डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणत असते, तुला रात्रीची थंडी वाजते म्हणून आरू AC बंद करून झोपायची. खरंच किती ॲडजस्ट करावं लागतं आहे तुला ह्या घरात. पण एक गोष्ट खरंच मनापासून बोलू का काव्या, मला ना असं खरंच वाटतं आहे की आपण दोघींनी जर थोडं समजून उमजून घेतलं ना तर सर्व छान होईल, सगळं व्यवस्थित होईल. पण आपल्याला थोडं समजूतदारपणे आणि थोडं धीराने घ्यावं लागणार आहे. तर दुसरीकडे आता आई आणि बाबा झोपलेले असतात आणि आता आईला खूपच जास्त वाईट आणि भयानक स्वप्न पडलेलं असतं. तिच्या स्वप्नामध्ये तिच्या दोन्ही मुली म्हणजेच काव्या आणि नंदिनी या एकमेकीबरोबर कटाकटा भांडताना पाहायला मिळतात. आता इकडे काव्या ही नंदिनीला सांगत असते की ताई मला नको आहे हे मंगळसूत्र, अगं मला फास वाटतो या मंगळसूत्राचा. आणि नंदिनी ही तिला मंगळसूत्र काढू देत नसते. ती तिला म्हणत असते, काव्या असं काही करू नकोस, हा फक्त निव्वळ वेडेपणा आहे, असं काही नसतं गं, कळतं का नाही आहे तुला. ऐक, हे बघ, एकदा आपलं लग्न झालं की झालं, मंगळसूत्र काढू नकोस काव्या. पण काव्या नंदिनीचं काही ऐकत नसते. त्याबरोबर आता आई ही स्वप्नातच बडबडायला लागते. तिला वाटत असतं की हे सगळं काही खरं सुरू आहे. ती स्वप्नात म्हणत असते, काव्या काव्या ऐक बाळा, अगं ऐक ऐक काव्या, असं नको वागूस, काव्या ऐक माझं, हवं तर तू दुसरं घेऊन जा, पण नंदिनीला त्रास देऊ नकोस. काव्या अगं तिचं बरोबर सुद्धा चुकीचंच घडलं आहे, जे काही झालं त्यामध्ये तुमच्या दोघींची सुद्धा चूक नव्हती. काव्य ऐक माझं. पण काव्या ही आता आईचं काहीच ऐकत नसते, कारण आता आई ही सगळं काही स्वप्नामध्ये बघत असते. ह्यातलं काहीसुद्धा खरं नसतं. मग आता आईचा आवाज ऐकून बाबा जागे होतात. ते पटकन बघतात तर काय, आई ही एकटीच झोपेत बडबडत आहे. मग ते पटकन लाईट ऑन करतात आणि आईला उठवून बसवत पाणी देत म्हणतात, हे घे, तू थोडं पाणी पी, पाणी प्यायलीस की तुला जरा बरं वाटेल. काय झालं शारदा, तू काही वाईट स्वप्न पाहिलंस का. त्यावर शारदा सांगत असते की हो, मला वाईटच स्वप्न पडलं, फक्त वाईट नाही, मला खूप स्वप्न वाईट पडलं. अहो, आपल्या ज्या मुली ज्या कायम एकमेकीसाठी अख्ख्या जगाशी भांडायच्या, आज मला आपल्या त्याच मुली एकमेकीबरोबर भांडताना दिसल्या आहेत. आपण त्यांचं भांडण थांबवायला हवं लवकरात लवकर, चला माझ्याबरोबर. त्यावर बाबा हे आईला समजावून सांगत असतात, शारदा शारदा शांत हो, हे बघ, तू जे काही बोलतेस त्यातलं काहीसुद्धा खरं नाही आहे, हे सगळं फक्त तुझ्या मनाचे खेळ आहेत. अगं तुला वाईट स्वप्न पडलं. त्याबरोबर आता आई म्हणत असते, मला खरंच खूप भीती वाटते, काळजी वाटते हो आपल्या दोन्ही मुलींची. तिकडे सगळं व्यवस्थित असेल ना, सगळं ठीक असेल ना. त्यावर बाबा हे आईला म्हणतात, हो सगळं ठीक असेल. त्याबरोबर आईची काळजी मात्र काही थांबत नसते. तर बाबा हे आईला म्हणत असतात, शारदा तू ना थोडा वेळ रिलॅक्स हो, तू थोडा वेळ झोप, आराम कर. कारण काय ना, काल आपण प्रवास करून दमून आलोय, लग्न झाल्यापासून तुझ्या डोक्याला उसंतच मिळालेली नाही आहे, तू आराम कर, मग तुला आपोआप बरं वाटेल. त्याबरोबर लगेचच आई होकार देते आणि मग काय, ती आराम करत असते. त्यानंतर आता बाबा हे आईला म्हणत असतात, काळजी नको करू, मांडव परतण्यासाठी आपण ज्यावेळेस आपल्या मुलींना परत घेऊन आपल्याकडे येऊ त्यावेळेस खरं काय आणि खोटं काय हे तू तुझ्या डोळ्यानेच बघ, त्यांच्यात सगळं चांगलं आणि सुरळीतच सुरू असेल. त्यावर आई म्हणत असते, मी मगाशी नंदिनीला फोन केला होता, तीसुद्धा म्हणत होती की आई काही काळजी करू नको, इकडे सगळं व्यवस्थित आहे म्हणून. पण अहो, झोपेच्या गोळ्या जरी घेतल्या आणि आपल्या मुलींचा विचार करत बसलं तरी माझ्या डोक्यातून काही आपल्या मुलींचा विचार जाणार नाही. मला खरंच खूप खूप जास्त काळजी वाटते हो त्यांची. बाबा म्हणत असतात की हे बघ, काळजी करू नकोस, आपली नंदिनी सगळं निभावून नेईल. त्यावर आई म्हणते, अहो नंदिनी सगळं निभावून नेईल हो, पण काव्याचं काय, नंदिनी पदरात जे पडलंय ते पवित्र समजेल, पण काव्या तशी नाही आहे ना. काव्याने जर ते सगळं धुडकावून लावलं तर मग मात्र आपण काय करणार आहोत. त्यावर बाबा म्हणतात, हे बघ, उगाचच्या उगाच जास्त विचार करू बसू नकोस शारदा, तू झोप बरं शांत. आणि मग बाबा आईला झोपवतात आणि मग तिच्या अंगावरती पांघरूण वगैरे देतात. आता मात्र बाबा हे विचार करत बसलेले असतात. काय घडणार मित्रांनो नेमकं, हे तर आपल्याला पुढच्या एपिसोडमध्येच पाहायला मिळणार. पण बाबा जे बोलत आहेत ते खरं होईल की आईला जी काळजी वाटते, म्हणजेच नंदिनी आणि काव्या सतत एकमेकीबरोबर भांडतायत, जे काही आईला वाटतंय ते सगळं खरं होईल.
तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि बाबा हे आईला म्हणतात, आता झोप शारदा, मांडव परतनीसाठी जेव्हा आपल्या मुली परत घरी येतील त्यावेळेस तूच त्यांना एकत्र आणि सुखी झालेलं बघशील. त्याबरोबर आई म्हणते, पण जर हे असं नाही झालं तर मला खरंच खूप टेन्शन वाटतंय. तर दुसरीकडे आता नंदिनी ही काव्याच्या अंगावर पांघरून वगैरे घालते आणि मग आता तिच्या लक्षात येतं की पाण्याचा तांब्या तर संपलेला आहे, कारण काव्याला ठसका लागतो आणि रूममध्ये पाणी नसतं. त्यामुळे आता नंदिनी ही पाणी घेऊन येण्यासाठी बेडरूममधून बाहेर आलेली असते. आता ती किचनच्या दिशेने चाललेली असते. इतक्यात तिला दिसतं की कोणीतरी घराचा दरवाजा जोरात ढकललाय आणि दरवाजा उघडलाय सुद्धा. त्याबरोबर लगेचच ती म्हणायला लागते, कोण आहे तिकडे, कोण आहे. त्याबरोबर आतमध्ये जीवा येतो. आता जीवा हा खूपच जास्त नशेत असतो, इतका नशेत असतो की त्याला चालण्याची सुद्धा शुद्ध नसते. मग आता पटकन नंदिनी जीवाकडे जाते आणि जीवाला सावरते. ती म्हणत असते, अहो हे सगळं काय. आणि मग तिच्या लक्षात येतं की जीवाने खूपच जास्त ड्रिंक केलेली आहे. आता नंदिनीच्या हातातला तांब्या चुकून खाली पडतो आणि त्या आवाजाने जागी होऊन मालिनी बाहेर येते. आता मालिनी ही नंदिनीला विचारत असते, नंदिनी एवढ्या रात्री काय करतेस तिकडे, जीवा आला का गं. त्यावर नंदिनी म्हणते, हो हो आई आलेत ना, हो आले. त्याबरोबर लगेचच आई ही जीवाला म्हणत असते, जीवा अरे काय हे, किती उशीर. त्याबरोबर मात्र आता जीवा हा काही बोलत नाही, तो फक्त गप्प राहतो कारण आईला उत्तर द्यावं एवढ्या शुद्धीमध्ये जीवा नसतोच. त्याबरोबर आता नंदिनीच मालिनीला उत्तर देत म्हणते, हो हो आई आलेत ते. आई माझ्याकडून चुकून तांब्या पडला, तुम्ही जाऊन झोपा शांतपणे. त्याबरोबर मालिनी ही जीवाला म्हणत असते, जीवा किती उशीर रे. पण आता मात्र जीवा हा काहीच उत्तर देत नसतो. नंदिनीला मात्र भीती वाटत असते की मालिनीने जीवाला या अवस्थेमध्ये पाहायला नको आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता जीवा हा शुद्धीवरती आलेला असतो आणि आता त्याची नशासुद्धा पूर्णपणे उतरलेली असते. मग आता नंदिनी जीवाकडे येते आणि जीवाच्या हातामध्ये एक ग्लास देते, एक ग्लास स्वतःच्या हातामध्ये घेते आणि ती आता जीवाला म्हणते, जर टेन्शन घालवण्याचा हा एकच मार्ग आहे तर आपण दोघंसुद्धा घेऊयात, हे घ्या. आणि मग ती जीवाला ग्लास देत असते. आता नंदिनी ग्लास तोंडाला लावते, तो जीवा तिचा हात पकडतो आणि म्हणतो नंदिनी, आणि मग तो तिला मानेनेच नको असं खुणवतो. त्याबरोबर लगेच नंदिनी ही जीवाला म्हणत असते, तुम्हाला तुमची चूक कळाली ना, हेच खूप आहे. आणि मग ती जीवाला सांगते, घ्या हे पिया, काढा आहे हा. त्याबरोबर जीवाला आश्चर्य वाटतं आणि तो नंदिनीकडे बघतच राहतो. तर दुसरीकडे आता काव्या ही मोबाईलवरती वकिलांची लिस्ट बघत असते. ती म्हणत असते, यातला कोणता वकील मला लवकरात लवकर डिवोर्स मिळवून देऊ शकतो. इतक्यात त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते. आता नंदिनी ही काव्याला म्हणत असते, काव्या मला असं अजूनही वाटतं की तू तुझ्या नात्याला, तुझ्या लग्नाला आणखीन एक संधी द्यायला हवीस. त्याबरोबर काव्या ही रागाने नंदिनीकडे पाहते आणि हा एपिसोड इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहिलं पाहिजे. लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला आणखीन जास्तीत जास्त काम करण्यासाठी मोटिवेशन मिळत राहतं. त्याचबरोबर हा आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांबरोबर, त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा असाच तुमच्यासारखा आनंद घेता आला पाहिजे. तुम्हाला कोणती जोडी आवडते, जीवा आणि नंदिनी की पार्थ आणि काव्या, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं, आता नंदिनीने जे काही केलं आहे ते योग्य आहे का. तिने जीवाला त्याची चूक लक्षात आणून दिली आहे, तर दुसरीकडे ती काव्याला सांगत आहे की तू तुझ्या नात्याला एक संधी दे. तुम्हाला काय वाटतं, काव्याने आणि पार्थने त्यांच्या नात्याला एक संधी द्यायला हवी का, की त्यांनी खरोखर वेगळं होऊन आपापले मार्ग निवडून स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने मनमोकळेपणाने जगावं, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.